दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करावी, आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, तसेच परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। या मोर्चाला शहरातील विद्यार्थी, युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विश्रामबाग चौकातून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले। आम्ही सांगलीकर, इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। सहभागी विद्यार्थ्यांच्या हातात कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन नाही, हिंसा नाही, तोडफोड नाही, फक्त शांतता आणि एकता तसेच संविधानाच्या मार्गाने संघर्ष अशा आशयाचे फलक झळकत होते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली। निवेदनात म्हटलंय की देशभरातील विद्यार्थी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत। जंतर मंतर येथे सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचा, त्यांच्यावरील दडपशाहीचा आणि गुन्हे दाखल करण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात आलाय। शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची असल्याचं नमूद करत वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचं निवेदनात म्हटलंय। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट मत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय। तसेच अलमट्टी धरण, पूर नियोजन, मराठा आरक्षण आणि इतर विविध विषयांवरही त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। दिल्लीमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना विखे पाटील म्हणाले की वांगचूक यांचं उपोषण संपल्यानंतरही आंदोलन सुरूच आहे, मात्र आता त्या आंदोलनात राजकीय पक्ष आणि समाजविघातक प्रवृत्तींची घुसखोरी होत असल्याची काळजी त्यांनी व्यक्त केली आहे। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली, मात्र या राजीनाम्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितले। अलमट्टी धरण आणि पूर स्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की मागील वर्षी पूर नियोजनाचं काम प्रभावीपणे करण्यात आले होते। यंदाही आधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत। अलमट्टी धरणाच्या संदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सातत्याने समन्वय सुरू असून महापुराचा प्रश्न वारंवार उद्भवू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की हैदराबाद गॅझेटची 100% अंमलबजावणी झाली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून अनेक प्रश्नांवर मार्ग काढण्यात आला असून आता कोल्हापूर गॅझेटच्या संदर्भातही सरकार प्रयत्नशील आहे। मराठा आंदोलनाबाबत सरकार गंभीर असून आंदोलनाची तीव्रता आता कमी झाल्याचं त्यांनी नमूद केलंय। वाळवा तालुक्यातील हजारो युवक, पदवीधर आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उरण ईश्वरपूर येथील ऐतिहासिक कचेरी चौकात दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनात विद्यार्थी-विद्यार्थिनींना अमानुष मारहाण केल्याचा तीव्र निषेध करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणारे सदाभाऊ खोत यांच्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रखर टीका करत त्यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला। पावसाचं वातावरण आणि सुट्टीचा दिवस असतानाही हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी, युवक आणि पदवीधर उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले। सकाळी वाळवा पंचायत समितीच्या आवारात हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक आणि पदवीधर जमा झाले। येथे क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यास 5 विद्यार्थिनींच्या हस्ते पुष्पहार घालून मोर्चास सुरुवात करण्यात आली। विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भगतसिंग यांच्या तस्विरी हातात घेतल्या होत्या। त्यांच्या नावाने जय जयकार करताना घोषणांनी परिसर दणाणून सोडला। शहराच्या मुख्य मार्गांवरून मोर्चा कचेरी चौकात आला। इथे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आलं। यावेळी वीरेन शिंदे, गायत्री घोडे, आरती यादव, संचिती यादव, अर्शिया अत्तार, कांचन सूर्यवंशी, प्रणाली गायकवाड, शिवानी रहाटे, ऋतुजा पाटील, राजवीर पाटील, सई पाटील, सरगम आकळे, ओंकार पाटील या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सरकारचा जाहीर निषेध करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। सकाळी जाहीर निषेध आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं, मात्र थोड्याच वेळात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असल्याचं वृत्त आलं। त्यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला। यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आलं। सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। आषाढी एकादशी निमित्त सांगलीतील अनेक विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या पूजेबरोबरच महाप्रसादाचं वाटपही करण्यात आले। अभयनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात
पहाटे विठ्ठल रखुमाईची पूजा करण्यात आली आहे. त्यानंतर विठ्ठल नामाचा जप करत टाळ मृदुंगाचा ठेका धरत विठ्ठल भक्त आपल्या विठुरायाच्या चरणी विलीन झाले होते. भजन, कीर्तन आणि विठ्ठल नामस्मरण तसेच डोकीवर तुळशी वृंदावन घेतलेले बाल वारकरी अशा भक्तिमय वातावरणात सांगलीत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली आहे. यावेळी महिलांनी आणि मुलींनी आकर्षक आणि लक्षवेधी अशा फुगड्या करत सर्वांचं लक्ष वेधलं. संजयनगरमध्ये पायी दिंडी निघाली. या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला, बालचिमुक, वारकरी सहभागी झाले. अभयनगर अहिल्यादेवी सोसायटी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या विषयांमध्ये स्थानिक भाविक सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाबरोबर ओव्या सुद्धा पाहायला मिळाल्या. सहभागी झालेले अनेक भाविक महिलांनी पारंपरिक ओव्या सादर करत या दिंडीची शोभा आणखीनच वाढवली. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करावा अशी आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी प्रार्थना केली आहे. दुष्काळी भागाला अधिकाधिक निधी देऊन या भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान आरेवाडी येथे बिरोबा दर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार पडळकर, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी उपमुख्यमंत्री आर पाटील या दिवंगत नेत्यांसह अनेक नेत्यांनी प्रयत्न केलेत. टेम्पो योजनेसाठी नाबार्डमधून 617 कोटी रुपये मंजूर आहेत. तसेच म्हैसाळ योजनेसाठी 919 कोटी रुपये मंजूर आहेत. टेम्पो विस्तारित योजनेचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करू. तसेच येत्या 1 ते 2 वर्षात उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच येथील विविध मागण्यांसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊ असंही सांगितलंय. आमदार गोपीचंद पडळकर यांनी टेम्पो आणि म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी या योजनेचे जुने पंप बदलणं आवश्यक असून विस्तारित टेम्पो योजनेचे काम तात्काळ पूर्ण करावे. या माध्यमातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यासाठी या परिसरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा, सर्व लोकांना पाणी मिळावं असं आवाहन केलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सांगलीत काँग्रेसकडून जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नीट पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या विरोधामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमधील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर अमानुष लाठी हल्ला केल्यानंतर आक्रमक झालेल्या युवा पिढीने आंदोलन तडीस नेऊन आज धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. या राजीनाम्याचा आनंद काँग्रेसकडून फटाक्यांची आतिषबाजी करून साजरा करण्यात आला. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे युवा पिढीच्या धाडसाचं कौतुक आहे. आत्महत्या केलेल्या मुलांच्या नातेवाईकांना भरघोस मदत मिळावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सांगलीतील काँग्रेस भवन समोर काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार जल्लोष केलाय. जत शहरातील ब्राह्मणपुरी येथील प्राचीन बंकेश्वर मंदिर परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय. पहाटेपासूनच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुरोहित परिवाराच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला अभ्यंग्य स्नान घालण्यात आलं. त्यानंतर आकर्षक वस्त्रे, अलंकार आणि तुळशी हाराने सजवून महापूजा आणि काकड आरती करण्यात आली. मंदिराचे पुजारी दत्ता पुरोहित यांनी विविध धार्मिक विधी पार पाडले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीला महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय. सिद्धा प्रभा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सोलापुरेश मॉडर्न नर्सरी स्कूलच्या वतीने आयोजित 22वी पारंपरिक दिंडी यात्रा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडली. गेल्या 22 वर्षांपासून सुरू असलेली ही दिंडी यात्रा धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच समाज प्रबोधनाचा संदेश देणारा उपक्रम म्हणून ओळखली जाते. यंदा दिंडीचा विषय वारी संकल्पाची असा ठेवण्यात आला होता. बदलत्या जीवनशैलीमुळे पालक आणि मुलांमधील वाढत चाललेलं अंतर लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आई वडिलांना भावनिक संदेश दिलेत. हातात फलक घेऊन सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी मला ऑफलाईन आई बाबा हवेत, आई बाबा मोबाईलमुळे माझ्यापासून दूर जाऊ नका, मला रोज रात्री आईने गोष्ट सांगून झोपवावे, बाबा माझे कौतुक ऐकायला एकदा शाळेत या ना, आणि मला अभ्यासासोबत अनेक कला शिकायच्या आहेत अशा आशयाचे संदेश होते. मागील काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची सांगली जिल्ह्यातील 37,865 शेतकऱ्यांची पहिली यादी शनिवारी प्रसिद्ध झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक 34,000 तर राष्ट्रीयकृत बँकांमधील 3,865 शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत. पहिल्या यादीत जत तालुक्यातील सर्वाधिक 11,518 शेतकऱ्यांची नावे आहेत. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती रकमेची कर्जमुक्ती झाली याबाबतची माहिती अद्याप संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली नाही. यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे. दरम्यान नियमित शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी तब्बल 50,060 असून त्यांच्याकडे मुद्दल 408 कोटी 91 लाख रुपये, व्याज 111 कोटी 15 लाख रुपये, तर एकूण थकबाकी 520 कोटी 7 लाख रुपये आहे. नियमित कर्जफेड करणारे 1,77,000 शेतकरी आहेत. जिल्ह्यातील 37,865 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. जिल्हा बँकेच्या सर्वाधिक 34,000 तर राष्ट्रीयकृत बँकांमधील 3,865 शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत. पहिल्या यादीत जत तालुक्यातील सर्वाधिक 11,518 शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय शिराळा तालुक्यातील 1,425, सांगली अप्पर तहसीलदार कार्यालय 17, वाळवा 3,481 तर मिरजेतील 5,403 शेतकरी, आटपाडी तालुक्यात 1,725 शेतकरी, कवठेमंकाळ तालुक्यात 2,872 शेतकरी, खानापूर तालुक्यात 1,617 शेतकरी, पलूस तालुक्यात 2,516 शेतकरी, कडेगाव तालुक्यात 1,795 आणि तासगाव तालुक्यातील 5,496 शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. आषाढी एकादशी निमित्त सांगलीतील शांतिनिकेतन लोक विद्यापीठात शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहभागाने भव्य असा अश्वरिंगण सोहळा पार पडला. या रिंगण सोहळ्यात शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या आणि पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. प्रत्येक वर्षी शांतिनिकेतनकडून विद्यार्थ्यांसाठी हा रिंगण सोहळा आयोजित केला जातो. यामध्ये वारी मार्गावर ज्या पद्धतीने रिंगण सोहळा होतो त्याच धर्तीवर शांतिनिकेतनमध्ये भव्य असा रिंगण सोहळा आयोजित केला जातो. या रिंगण सोहळ्यात फक्त शाळेचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे सहभागी होऊन या रिंगण सोहळ्याचा आनंद त्याच्याकडून घेतला जातो. संस्थेचे अध्यक्ष गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या बाल वारकऱ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आषाढी एकादशी निमित्त कासेगाव येथील कला शिक्षक अरविंद कोळी यांनी वाघाटी अर्थात गोविंद फळावर विठ्ठलाचं आकर्षक चित्र ॲक्रेलिक रंगाच्या साह्याने साकारून एक अनोखी कलाकृती सादर केली आहे. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात महत्त्वाचा भक्तिमय उत्सव मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. भक्ती, समर्पण, नामस्मरण आणि संत परंपरेचं प्रतीक असलेल्या या पवित्र दिवसानिमित्त विठुरायाचं चित्र साकारून अरविंद कोळी यांनी वारकरी परंपरेप्रती आपली श्रद्धा कला माध्यमातून व्यक्त केली आहे. वाघाटी किंवा गोविंद फळाला धार्मिक आणि लोकपरंपरेत विशेष महत्त्व आहे. हे फळ भगवान श्रीकृष्णाच्या गोविंद या नावाशी जोडलं जातं. ग्रामीण भागात या फळाला शुभत्व, समृद्धी आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं प्रतीक मानलं जातं. अशा नैसर्गिक फळाचा कॅनव्हास म्हणून वापर करून विठ्ठलाचं चित्र साकारण्याचा अभिनव प्रयोग विशेष लक्षवेधी ठरलाय. यापूर्वीही कला शिक्षक अरविंद कोळी यांनी तुळशीच्या मण्यावर तसेच तुळशीच्या पानावर विठुरायाचं सूक्ष्म चित्र रेखाटून कलारसिकांचं लक्ष वेधलं होतं. त्याच परंपरेतील ही नवीन कलाकृती ही भक्ती, निसर्ग आणि भारतीय संस्कृतीचा सुगम, सुंदर असा संगम घडवणारी ठरते. सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवर नाविन्यपूर्ण कलाकृती साकारणारे कला शिक्षक अरविंद कोळी यांच्या या कलाकृतीचे वारकरी, कलारसिक आणि नागरिकांकडून कौतुक होते.